नमस्कार, मी अमित मुंडे, पुणे प्राईम न्यूज मध्ये आहे. आपलं स्वागत आहे. मंडळी, मी आहे सध्या कोथरूड भागामध्ये आणि आपल्यासोबत आहेत काही कोथरूडचे स्थानिकचे नागरिक, ज्यांना कोथरूडच्या कचरा डेपोचा काय त्रास होतोय, एकंदरीत काय परिस्थिती इथली आहे जाणून घेऊया त्यांच्याशी आता बातचीत करून. दादा, काय सांगाल एकंदरीत जो आज सध्याचा जो कचरा डेपो तुम्ही पाहताय, तर काय त्रास आहे त्याचा तुम्हाला? त्रास म्हणजे काय झालेलं आहे की गेल्या 5-6 वर्षामध्ये इथं कचरा सगळा तिकडे ह्याला जात होता, हडपसरला. पण आता काय झालं, अलीकडे या 2 वर्षामध्ये सगळा कचरा इथं येतोय आणि इथं कचरा येत असल्यामुळे याची जी दुर्गंधी आहे या परिसरातल्या सगळ्या नागरिकांना त्याचा खूप त्रास होत आहे. मग पुणे महानगरपालिकेने ह्याच्यामध्ये लक्ष घालून नाही, कारण आता काय झालं, 2 वर्ष निवडणुका नसल्यामुळे नगरसेवक एकही नाहीये. त्यामुळं सगळं प्रशासन जे करेल ते पूर्वदिशी आहे. ह्या संदर्भामध्ये पुणे महानगरपालिकेने यामध्ये लक्ष घालून हा कचरा कुठं नेऊन टाकता येईल, त्याची विल्हेवाट कशी लावता येईल, ही जबाबदारी महानगरपालिकेची आहे. पण आम्ही तोंडी सांगून शाणे त्याला ते काही दाद देत नाहीये. यासाठी आम्ही अजून थोडे दिवस बघणार आहे. तसं तर आमच्या नागरिकावरती आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाहीये. अच्छा, ही आमची नागरिकाची ही तक्रार आहे. बरं, तर एकंदरीत काय सांगाल, हा जो कचरा आहे याचा दुर्गंध म्हणजे या पूर्ण परिसरामध्ये येतो असं तुम्ही आता सांगितलं. म्हणजे असं गेले 40 वर्ष इतर नागरिक फार त्रास सहन करतात. या ठिकाणी 2 हॉस्पिटल आहेत, परत इथं हॉटेल आहेत. ह्या हॉटेलच्या संदर्भात की लोक इतके आजारी पडतात आणि जर ज्यावेळेस पाऊस पडला इतकं दुर्गंध येते की सोसायटीमधून पाणी घुसतं. त्यामुळे इतक्या नागरिकांना इतका त्रास आहे की प्रचंड त्रास आहे. त्यामुळे महापालिकेला सगळ्या अधिकाऱ्यांना आमची विनंती आहे की याची लवकरात लवकर विल्हेवाट लावावं व नागरिकांना यातून मुक्त करावे. बरं, तुम्ही सांगता एकंदरीत 40 वर्षापासून हा कचरा डेपो आहे. मग त्याला स्थानिकचे जे राजकारणी आहेत, तुम्ही त्यांच्याशी कधी संपर्क साधला का? त्याच्यावर काय उत्तर आलं तुम्हाला? भरपूर स्थानिक लोकांबरोबर संपर्क साधला. दर 5 वर्षाला प्रत्येक नगरसेवक बदलला की प्रत्येकाचं टोनिंग वेगळं असतं की आम्ही याच्या आधी प्रयत्न चालू आहेत. सत्तेमध्ये बसले की ते बाजूला पडतात, सत्ता गेली की आता आपल्याकडे काही नाही, आता सत्ता आपली आली की आपण परत कामाला लागू, असे प्रत्येकाची ओढूची उत्तर असतात. पण नागरिक ह्या गोष्टीला फार त्रासलेले आहेत. त्यामुळे एखाद्या दिवशी नागरिकांचा उद्रेक एवढा जबरदस्त होईल की महापालिकेचा अधिकारी किंवा इथल्या स्थानिक पुढाऱ्यांना रोडवर फिरून सुद्धा देणार नाही, एवढे नाही की आतापर्यंत वैतागलेले आहेत. पण एकंदरीत काही दिवसामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुद्धा येणार आहेत. मग त्यावेळी हा मुद्दा ऐरणीवर असेल का तुमचा? राहणार ना. आम्ही नागरिक म्हणून ज्यावेळेला आमच्याकडे मत मागायला येतील त्यावेळेला आम्ही सांगणार ना की ह्या कचरा डिपोचं तुम्ही काय करणार. अच्छा, कारण ठीक आहे, तुम्ही सत्तेत नव्हता, तुम्हाला काही बोलण्याचा अधिकार नव्हता, पण तुम्ही निवडून आल्यावर आमच्यासाठी काय करणार, हा प्रश्न आम्ही लावून धरणार ना. अच्छा, की वर्षानुवर्ष हा प्रश्न असाच रखडलेला आहे. महापालिका सुद्धा त्याच्यावरती काही ऍक्शन घेत नाहीये. आताही आपण इथे या परिसरात आहोत तर मोठ्या प्रमाणात दुर्गंध आहे आणि इथे आरोग्याची समस्या सुद्धा आढळू शकते. काय सांगाल या बाबतीत? नमस्कार, माझं नाव किरण रामचंद्र आडगे. मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे. मी दरवेळी हा प्रश्न मी सारखा पुढे आणतो. मागच्या वर्षी पण असंच होतं की दिवसेंदिवस कचरा वाढत चाललेला आहे. प्रशासन नुसतं पुढे ढकलतं, काय करतंय प्रशासन दुसरं ढकलतं. कॉन्ट्रॅक्टदार ज्यांच्याकडे कॉन्ट्रॅक्ट दिलाय, स्वयंभू म्हणून संस्था आहे, ती पण व्यवस्थित काम करत नाहीये. ते म्हणतात की आमच्याकडे गाड्या नाही. प्रशासन म्हणते की आम्ही त्यांच्याकडे टेंडर दिले, त्यांनी काम बघितले पाहिजे. आम्हाला त्यांचं काही देणं घेणं नाहीये. लवकर कचरा उचलला पाहिजे, लोकांना त्रास झाला नाही पाहिजे. आणि विशेष म्हणजे इथे 2 हॉस्पिटल आहे आणि एक छोटीशी शाळा आहे, कॉर्पोरेशन शाळा. तिथे लहान मुलं असतात, बाकी हॉटेल्स आहे, बाकी लोकांना आजार उद्भवायला लागलेले आहे, श्वसनाचे त्रास व्हायला लागले. काही असू दे, तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही काम करा आणि हे व्यवस्थित मार्ग लावा. आणि गणेश उत्सवाचा काळ चालू आहे, त्यात जास्ती कचरा वाढत चालणार आहे. आता अजूनही परत नवरात्र आली आहे, तर लवकर विचार करून लवकर हे प्रश्न मार्गी लागून कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावा, ही विनंती. धन्यवाद. बरं, एकंदरीत मला सांगा की आता कोथरूड म्हणजे आपण असा भाग की सगळे सुशिक्षित नागरिक इथे राहतात आणि एकंदरीत आता हा प्रश्न गेल्या 40 वर्षापासून तुम्हाला म्हणजे आहे, तर याच्यावरती आता कायमचा तोडगा म्हणून काय तुम्ही आता उपोषण करणार आहेत का? कोणता काय पाऊल असणार आहे तुम्ही नागरिक म्हणून? नाही, माझं ह्याच्यावरती आंदोलनच आहे. मी नागरिकांना घेऊन एक आंदोलन करणार आहे. मी रास्ता रोको करणार आहे. म्हणजे काय, लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे ना. किती दिवस आम्ही सहन करायचं आहे? चाल ढकल करणं, दुसऱ्यावर ढकलणं हे बरोबर नाहीये.
कर्मचारी म्हणतो की आम्ही व्यवस्थित काम करतोय, ठेकेदाराच्या गाड्या कमी त्याला ठेका दिलेला आहे, तो ठेकेदार व्यवस्थित काम करत नाहीये, तो चाल ढकल काम करतोय, त्याच्या गाड्या आहेत त्या गाड्या लावत नाही आणि त्याच्या वेळेवर लोकांचे पगार देत नाही, लोकांना पगार वेळेवर दिले नाही तर लोक काम कसे करणार. मागचं मला तर कळलं की 2 दिवसापूर्वी एका डेडे म्हणून कर्मचाऱ्यांनी त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, ठेकेदारांनी त्याला पगार दिला नाही 4 महिन्याचा. मग त्या गरिबांनी काय करायचं. तो विशेष म्हणजे ती दोरी कच्ची होती म्हणून तो वाचला, तो पण या आतमध्ये डेपो मध्ये. म्हणजे आपण शेतकरी ऐकतो आत्महत्या, आता कर्मचाऱ्यांनी पण आत्महत्या करण्यामध्ये चुकीचं आहे ना. हे काय राजेशाही लागली काय, लोकांचे पगार देणं नाही, सरकार तर पैसे देतो तुम्हाला, तर ह्या ठेकेदारांनी केलं पाहिजे. यावरती कारवाई कोणा पालिकेवरती केली पाहिजे का त्या ठेकेदारांवरती केली, कोणीकडे झालं पाहिजे. पालिकामध्ये लक्ष दिलं पाहिजे ना, पालिकेचं काम बघणं आहे ना की तुम्ही ठेका दिला त्यावरून ते काम होतंय का ते बघितलं पाहिजे ना. अच्छा, हा, दोघांनी केलं पाहिजे काम. आमची मागणी आहे की व्यवस्थित झालं पाहिजे, कचरा डेपो व्यवस्थित साफ राहिला पाहिजे, लोकांना त्रास झाला नाही पाहिजे, बस एवढंच. आणि बाहेर कचरा आला नाही पाहिजे, बाहेर पाणी न सांडलं पाहिजे, कारण की इथून वर्दळीचा रोड आहे. नागरिकांना इथं मोठ्या प्रमाणात त्रास आहे आणि याचा दुर्गंधी सुद्धा अवघ्या परिसरामध्ये येतो. इथे 2 हॉस्पिटल सुद्धा आहे, हॉटेल्स आहेत, शाळा आहेत. याचा देखील महापालिकेने विचार केला पाहिजे आणि याच्यावरती त्वरित कारवाई केली जर नाही तर आम्ही येणाऱ्या काही दिवसातच आंदोलन करू असा देखील इशारा यावेळी नागरिकांनी दिला आहे. कॅमेरा पर्सन सोबत अमित मुंडे,